हा बघा, हे आता काढून दाखवते आहे. हे असं साईडला मारायचं. साईडला मारला ना की लवकर ते शेल ओपन होते बघा. मस्त दिसतोय. हा मस्त मोठा आहे, दाखव. असे ना मोठे मोठे कालवे असतात. असे मोठी मोठी भेटली की लवकर तांबे भरतो ना. तांबे लवकर भरते ना, मजा येते मोठी मोठी काढायला. मंडळी इकडे बघा पूर्ण बुडून कालवा काढतात. केवढी पाण्याच्या खोल आतमध्ये गेलेली आहेत. तर मंडळी इकडे ना वहिनी आणि शिकुदा पण आता कालवा काढतायत इकडे. भरला तांब्या? हा रे, पूर्ण भरला. लवकर फटफट काढली. वहिनी खास आहे काढायला तुझी, एक्सपिरियन्स वाली आहे. हो. तर मंडळी इकडे ना आता आम्ही पाण्यामध्ये आलोय आणि पाण्यामध्ये ना असे शोधतोय तर बुड कालवा आहे. दाखव. हे बघा मस्त ना मोठ्या डोळ्याचे आहेत. हे पाण्यामध्ये नाच पाहिजे असतो, पाण्यामध्ये प्रॉपर शोधायला लागतो. हा मोठा भेटला रे. अरे ना मस्त मोठा भेटलाय बघा. आता काढले बरं. भरला. आत्या पण काढते बघा. मोठे मोठे कालवे आहेत. चांगला आहेत नाही ते, घर पण मोठं आहे बघा. हे बघ केवढी मोठी मोठी कालवा आहेत, एकदम हाता एवढी. इकडे आईने जमवलेली आहेत, मोठे डबा आणलेला. इकडे काकीचे आहेत. इकडे आपल्याला 2 तांबे बनवून आपली माणसं जास्त होती ना. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत खाडीतील कालवं काढायला. आता ना कालवांचा समा आलेला आहे, तर आपल्याला भरपूर प्रमाणात कालवं मिळण्याची शक्यता आहे. आणि आता ना आपण चाललेलो आहोत आमच्या शेजारच्या गावामध्ये, म्हणजे साखरे गावामध्ये. तिकडे मोठ्या मोठ्या डोळ्याची कालवं असतात. आणि आता घरातील सर्व मंडळी चाललेलो आहोत, तर बघूया आपल्याला केवढी कालवं मिळतात ती. तर मंडळी आता ना निघालेलो आहोत, मालवडीच्या इथे आहोत. शिकुदा आणि वहिनी पण आहे पुढे. इकडे सामान घेतलं. इथे ना गमबूट आहे ते, तर गाडी वगैरे काढली आहे. चला, आकू, आर्यन, दादा आणि वहिनी पण आहे. चला, इकडे वहिनी आहेत आणि शिकुदा पण आहे. रेडी झाले आहे आता. स्कूटी काढलेली आहे आणि इकडे बाईक पण आहे. इकडे सामान दाखवतो बघा. है ना, कोयते घेतलेले आहेत 2 कालवं काढण्यासाठी खास बनवले. हा दाखव. कालवं काढण्यासाठी खास बनवले. टोकवाले आहेत एकदम, म्हणजे फटफट कालवं निघतील. हा तांब्या. पिशवी वगैरे घेतले. पिशव्या घेतल्या गोटला आणायला. पाण्याची बॉटल वगैरे. चला निघूया ना. चला, आई आणि वहिनी दादा निघालेत. आम्ही आता निघतोय. आर्यन आणि आकू आहे. आता सकाळचा क्लायमेट झालेला आहे आणि हा बघा तिकडे ना सनराईज होतोय बघा. आता जवळपास ना 6:30 झालेले आहेत आणि सकाळचा क्लायमेट बघा आमच्या गावचा एकदम भारी झालेला आहे. एकदम थंडगार वातावरण आहे आणि वरती ढग पण बघा आज कसे झालेत, एकदम भारी. चला, एकदम शांतता पसरलेली आहे. सकाळ सकाळी चाललेलो आहोत. इकडून आकू तरी पण किती किलोमीटर आहे? 4 किलोमीटर आहे ना साखरी गाव. चालत जायला खूप टाइम लागेल म्हणून गाडीने चाललोय. चला निघूया ना. चल चालू ग. चला, आता इकडे ना आपण गाडी तिकडे पार्क केलेली आहे आणि इकडून ना आता शेतामधून रस्ता आहे, वरती रोड आहे. आता इथून निघालेलो आहोत. इकडून जवळपास 20 मिनिटाचं जरी अंतर आहे. वरतून गाडी नेलं ना खाली पार्क करायला जागा नाही. वरतून मग चालत येऊ शकत नाही, रस्ता नाही. त्याच्यामुळे थोडासा मागेच आपल्याला थांबवायला लागतो. इकडून नजारा बघा. हा पूर्ण आपल्या खाडीचा भाग आहे. सर्व पाग वगैरे लावलं आहे, म्हणजे जाळे टाकतायत. चला, इकडे ना आता कातळ भागाच्या इथे आलो. इकडून ना आतमध्ये जायला बघा रस्ता आहे. इथून मेन आपल्या भाटीच्या इथे जायला एंट्री आहे. चला, हा पूर्ण ना चिखलचा भाग आहे. जाम इथे पुढे चिखल असते. इकडून ना मेन चिखल आहे, डेंजर चिखल असतं इथे. पाय बुडतात पूर्ण, सांभाळून जायला लागतो. आणि स्लिपरी पण खूप आहे बघा. बघा हे खाली. चल 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 चल. हा बघा खाली चिखल आहे, केवढा चिखल आहे. पाय स्लिप होते इथून जाम. शैवाल वगैरे आहे. सांभाळा ना शिकू. पाय सरतात, पाय स्लिप होतात. दगडावरून सांभाळून पाय ठेवायला लागतो बघा. आलाच ना बरोबर. गेला. चप्पल हातात घेऊन चाललोय बघा. डेंजर आहे चालायला. चप्पल काढला ना तर स्लिप होत नाही. मग बरोबर आहे, पाय ठेव.
तर इकडे ना आता आपण हा बघा भाटीवरती पोहोचलोय. इकडून आता पुढे जायचंय. आई पण रेडी झाली आहे बघा. हो चप्पल आहे बघा, बुट केवढी घातली. गमबूट घातलेत. शिकुदा, वहिनी, आकू आणि आर्यन पुढे चालले. चला निघतोय आता. इकडे ना गुरा नेहमीच चरायला येत असतात हे बघा भाटीच्या साईडला. चला इथं भाटीच्या इथून ना पुढे पुढे चालत चाललेलो आहोत. पुढे मेन गेलं ना तर मोठ्या डोळ्याची कालवं मिळतात. ती पूर्ण भाट आहे. भाट बघा केवढी मोठी आहे. ही पूर्ण ना कालवांची भाट आहे. तिकडून ते पूर्ण बघा केवढी मोठी भाट आहे शेवटपर्यंत. तिकडे त्या साईडला सर्व होड्या आहेत. आणि आता मस्त ना सनराईज झालेला आहे बघा. केवढा भारी वाटतोय आणि एकदम ना तारा झालेला आहे. चला पाणी भरला की हा पूर्ण भरलेला असतो. हा पाणी भरला की पूर्ण हा भरून पूर्ण तिकडे खाडीच्या साईडला पाणी येतं. एवढा भरतो पूर्ण. काकी भेटतात काय आहेत ना. काकी पण आली तिकडे. आई पण तिकडे शोधताय. पुढे आलेत हे बघ. इकडे ना सर्व महिला आता कालवं काढतायत. त्या साईडला पण भरपूर आहेत. आई पण इकडे काढताय. आता चालू केलंय. चला बघूया आता. हे बघा आईकडे ना आता एक एक करून काढते. इकडे थोडेफार आता कालवा आईने काढलेली आहेत. हा बघा हे आता काढून दाखवते आई. हे असं साईडला मारायचं. साईडला मारला ना की लवकर ती शेल ओपन होते बघा. मस्त दिसतोय. हा मस्त मोठा आहे. दाखव. असे ना मोठे मोठे कालवे असतात. हे पूर्ण ना दगड असतो. काढायचं तो हे बघ. कपचे कपचे वगैरे साईडला काढायचे. चिपकलेली असतात एके ठिकाणी. काढायचे थोडेसे आता जमा केलेत आपण. हे बघा एक एक करून आता ओपन करतोय. सर्व तुम्हाला ओपन करून दाखवतो. हा मस्त आहे बघ. एक नंबर घर आहे आतमध्ये. हा जबरदस्त. अशी मोठी मोठी भेटली की लवकर तांबे भरतो ना. तांबे लवकर भरतो ना. मजा येते मोठी मोठी काढायला. हा आता पाणी पण भरत चाललंय ना. पाणी हा पाठीकडून येत आहे. आम्ही आता पुढे पुढे जाणार वरती वरती. आज महिला पण लय आल्यात. भरपूर जणी आल्यात. अजून पण काढतोय. ही दाखव कोयती आपली. कोयती आहे ना हे बघा. ही खास कालवांसाठी बनवून घेतली कानसची. एकदम टोकेरी कोयती आहे. हिच्या 2-3 गावामध्ये ना लगेच पूर्ण शेल ओपन होते. साईडला मारायचं. खास नाही ह्याच्यासाठी कालवांसाठी. हा डबल लेअरची. हा मस्त निघाला बघा. एक नंबर. एक एक करून ओपन करतोय आता. साधी कोयती आणले ना 3-4-5 घाव घालू तरी पण निघत नाही. हे कसे 2-3 गावामध्ये लगेच निघतो कारण टोकेरी कोयती. मस्त कालवा मिळतात आता. एक एक करून तुम्हाला ओपन करून दाखवते. हा बघ एक नंबर आहे. हा दाखव. अर्धा तुटला तो. मोठ्या मोठ्या डोळ्याची कालव आहेत. तर म्हणजे इकडे ना आता आम्ही पाण्यामध्ये आलोय आणि पाण्यामध्ये ना असे शोधतोय तर बुड कालवं. इकडे बघतोय आखू पण थैल्या घेतल्यात. हे बघा इकडे तिकडे पण ना काढतात. ते बघा होळी दिसते. तिकडे पण सर्व बुड कालवं काढतात शोधून होळीच्या साईडने. ती दालदी लोक आहेत ना ते पूर्ण आतमध्ये जातात. बुडतात पूर्ण पाण्यात. आखू पण शोधतोय बघतोय. एक एक भेटतंय आता. तर मंडळी इकडे ना शोधतोय आम्ही. आकू, शिकुदा, आर्यन सर्व शोधतोय. बघतोय पाण्यामध्ये खाली दिसतात. आहे काय भेटतंय काय. हा आहे दाखव. चांगलं भेटले दाखव. हे बघा मस्त ना मोठ्या डोळ्याचे आहेत. हे पाण्यामध्ये नाच पाहिजे असतो. पाण्यामध्ये प्रॉपर शोधायला लागतो. हा दाखव. हा बघा. हा बघा आपण मस्त मोठ्या डोळ्याचं. ह्याच्यामध्ये ना गर असं छान मोठा निघेल. फक्त आर्यन भेटला काय दाखव. हा मोठा भेटला रे. आर्यनला मस्त मोठा भेटलाय बघा. असे मोठे असतात. ते काढलं ना आतमध्ये गर भरपूर मोठा असतो. हे पाण्यामध्ये ना शोधून काढायला लागतो. निवल पाणी असतो ना. आता कसं गडूळ झालंय. प्रॉपर असं पाण्यामधून बघून चेक करायचे. असे मोठे मोठे कालवं असतात. एक एक आता शोधतंय पकडे. हे बघा भरपूर असे ना आता पाण्यामधून आम्ही शोधलंय. हे बघा माझ्याकडे आहे एक आहे एक आहे एक. सर आता फोडून तुम्हाला दाखवतो कसे घर आहेत. त्या कार्य सांभाळून ना हाताला लागेल. आखून पण ना इकडे बघा मोठा ठेलाच आणलाय आम्ही. तर ठेल्यामध्ये आखून पण बऱ्यापैकी शोधले तिकडे. काढतोय तुम्हाला खोलून दाखवतो कसे आहेत ते. म्हणजे इकडे बघा पूर्ण बुडून कालवा काढतात. त्यावेळी केवढी पाण्याच्या खोल आतमध्ये गेलेली आहेत. असे बुड कालवा मिळतात आतमध्ये. पूर्ण मोठ्या मोठ्या डोळ्याचे कालवा असतात. इकडे बोटी लागल्या सर्व. हे बघा केवढ्या सर्व बोटी असतात. सर्व बुड कालवा काढतात पाण्यामध्ये बुडून. हे बघा इकडे पण बुडालेत पूर्ण पाण्यामध्ये. अशा आतमध्ये जाऊन कालवा काढायला लागतात.
हो ओपन केलंय. छान मिळतात नाही ही मोठी मोठी आहे त्याच्यामध्ये. आता आणलेली ना आपण ती मोठी मोठी मस्त मोठी मोठी आहेत. हे बघा चिक्कल वगैरे बघायला लागतो. चिक्कल वगैरे घ्यायचा नाही. हा एक नंबर आहे. बरोबर आहे. वरतून कापतो वरतून कापतो. हा डोला असतो ना चिपकलेला. चिपकलेला असतो. हा सिंगल असतात ना तो ओपन नाही. बघा एक नंबर आहे. दाखव अशी ना मोठी मोठी निघतात. अजून पण बरीच मोठी असतात. इथं काहीच नाही ना. हे हाता एवढे असतात. हो लय काय काय मोठे असतात तिकडे समुद्रात. हा अर्धी पण काढून नेल्या ना. मला भेटलेली सगळे शेल ओपन केलेले होते. याच्यापेक्षा मोठी मोठी कालवं मिळतात. रोज येतात. रोज येतात ना. हो आताच जवळपास 100-1 माणसं असतील. हो 100-1 माणसं आहेतच. भाट पूर्ण भरलेली आहे. 100च्या वरती माणसं असतील. एवढी जण आलीत कालवा काढायला. हे बघ असे ना आतमधून जरा फुगीर असतात कालवा. ओपन केला ना असं टमटमीत जरा दिसतो. हा मेन घर असतो आतमधला. तर मंडळी आम्ही ना म्हणजे दरवर्षी इकडे भाटीवरती खास कालवा काढायला येतो ना. हो आम्ही दरवर्षी वर्षातून एकदा तरी येतोच हा मजा घ्यायला. बरोबर. आणि हा ना कालवांचा म्हणजे समा असतो. समाच्या टायमाला खास करून मोठी कालवं मिळतात नाही. हो असं सकाळचा पाणी ओटी आली ना हा की यायचा. बरोबर. खास ओटीच्या टायमालाच ही सर्व कालवं येतात ना. आता बघा आता समुद्रात तुम्हाला पाणी जास्त दिसणारच नाही. कमी आहे ना. आता भरती आली ना की पूर्ण ही भाट आहे ना ती पाण्याने भरलेली दिसणार. आता पाणी वरती वरती येत. बरोबर. आणि ह्या टायमाला ना म्हणजे समा असतो. समाच्या टायमाला जी कालवा मिळतात आणि पूर्ण भाट कालवानी भरलेली असते. आणि प्रत्येक गावातील मंडळी खास कालवा काढायला येतात. हो इथे ना आमचे 2-3 ठिकाणचे येतात. आंबोल, खारी, साखरी. बरोबर. या 3 गावची म्हणजे असतातच माणसं. आणि गेल्या वर्षी केवढी 2 तांबे भरून नेलेली. गेल्या वर्षी 2 तांबे भरलेलं. आत्यासनी मग आम्हाला मदत केलाय. आता आले ना आज पण. आल्या तिकडे आहेत. आता आम्ही बघतोय कुठे आहेत. बघतो आता काढून लवकरच येते. त्यांना कशी सवय असते तर फटफट काढून देतो. तर मंडळी इकडे ना वहिनी आणि शिकुदा पण आता कालवा काढतायत इकडे. भरला तांब्या. हा रे पूर्ण भरला. लवकर फटफट काढली. वहिनी फास्ट आहे काढायला तुझी. एक्सपिरियन्स वाली आहे. हो मस्त कालवा काढले ते बघा. मोठी मोठी आहेत एकदम. हा पण चांगला मोठा आहे. हा छान मिळाली. इकडे जमा पण केलीत ना अर्धी. जमा वगैरे भरले आहे. आता घरी जाऊन ते काढू. सर्व गोठले होते हे सर्व ना. घरी जाऊन म्हणजे परत कालवा काढू शकते. 2-3 दिवस राहतात आरामात. इकडे चालूच आहे सर्व कालवा काढायचं. अजून पण 2-3 थैल्या आणल्यात त्या पण भरायच्यात ना. हो आणि 2-3 ठेव त्यावर भरून मग घेऊनच जाऊ घरी. या गाड्याने मग काय जाताना टेन्शन नाही आपल्याला. 2-3 दिवस खाऊ कालवा मस्त. कालवाच खावा आता फक्त. आता काढले बरं. भरला पटपट स्पीड आहे. मग लवकर आलेली आत्ता झाली. हो हे बघा मस्त आत्या पण काढते. बघा मोठे मोठे कालवे आहेत. चांगला आहेत नाही. ते घर पण मोठं आहे बघा. हे बघा केवढी मोठी मोठी कालवा आहेत. एकदम हाता एवढी नाही. भरपूर मोठं आहे ना. हो मोठा आहे. बघा एकदम मस्त मोठे मोठे. आत्या पण काढून देते बघा. छान मस्त कालवा मिळते तिकडे. हे बघा मोठे मोठे आहेत दगड. आता अजून मोठे मोठे असतात ना. हो ह्या मोठे असतात. मस्त मोठे मोठे. म्हणजे आमच्या इकडे ना ह्या पूर्ण समुद्रामध्ये भरपूर प्रकारची मच्छी मिळते. आता तर आपण भाटीवरती आलेलो आहोत. इकडे खास करून कालवा. आणि समुद्रामध्ये ना कोळंबी मिळते. खाडीमध्ये सर्व खेकडी मिळतात. त्याच्यानंतरला शिंपले असतात, शिपे असतात. प्रत्येक ना मच्छी समयवाईज असते. आता खास करून कसा कालवांचा सीझन आहे. खेकड्यांचा समा असतो तेव्हा खेकडी भरपूर प्रमाणात मिळतात. आणि आता कालवांचा समा आहे ना तर भरपूर प्रमाणात प्रचंड प्रमाणात कालवा आलेली आहेत. आणि रोज म्हणजे आता जोपर्यंत समा चालू असतो ना तोपर्यंत गावातल्या महिला, आजूबाजूच्या सर्व गावातल्या महिला नेहमी इथे सर्व कालवा काढायला येत असतात. मंडळी इकडे ना हा पूर्ण केळशी गाव आहे. आणि केळशी गावाची इथे ना इकडे दालदोवाडी आहे. तर दालदोवाडीतून भरपूर सर्व ना दालदी लोक इकडे मच्छी पकडायला येत असतात. इकडे ना भरपूर असे ना दालदी लोक पण आलेले आहेत सर्व कालवा काढण्यासाठी. हे बघा केवढा भरला आहे. तुम्ही ना भाटी कमी पडेल एवढी पब्लिक आलेली आहे आज.
अर्धी गेली पण अर्धी लवकर सकाळी येतात आणि तसेच कालवा तांब्या भरला की लगेच निघतात. तर शिगोदा तू फर्स्ट टाइमच आले ना? हा, मी इथे फर्स्ट टाइम आलो होतो असं कालवा पकडायला. ह्याच्या आधी कधी आलो नव्हतो. हा हे फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स माझा आणि खूप मजा आली खूप इथे कालवा पकडता वगैरे. हा आणि एक्सपिरियन्स खूप अलगच होता. आणि याची इथे रिस्की खूप असतं. इथे रिस्की म्हणजे का प्रत्येक जागेजागी कालवा पूर्ण जमिनीत कालवच पसरली असतात. हा तर कसं पाय वगैरे कापण्याची भीती असते. समजा आपला पाय स्लिप झाला, हात वगैरे लागला तर हाताला कट वगैरे सुद्धा पडू शकतो. खूप धार असतो, शार्प असतो. शार्पनेस खूप असते कालवना, तर लगेच आपला पाय कट होऊ शकतो. म्हणजे त्याचे चान्सेस खूप असतात. आणि एकदा पाय कट तो घाव आतमध्ये पण जाऊ शकतो आणि टाके पण लावू शकतो. असे चान्सेस असतात खूप. हा तर त्याच्यामुळे दक्षता घ्यायची. आम्ही पण बघा गमबूट आणलेले आहेत. स्पेशली कालवा पकडायला घेऊनच आलो होतो आम्ही लोक. हा. आणि प्रत्येकाने हे शूजच घातले कारण की शूज बरे पडतात इथे. स्लीपर अजिबात नको. स्लीपर अजिबात घेऊन येऊ शकत नाही. स्लीपरनी पाय स्लीप होऊ शकतो. माझा मागच्या वर्षी कापलेला ना. आणि आम्ही जर खूप बराच कापला होता म्हणून आम्ही लोकांनी हे सेफ्टी म्हणून घेऊनच आले शूज. तसं त्याच्यामुळे दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. गरजेचं. आणि खूप मजा आली कालवं शोधायला, प्लस ते तोडून गिर काढायला. अजून पण चालूच आहे, बरीच जण काढतात. आता आमचा हा एक तांबे तर फुलच झालाय. थोडी अर्धी कालवा आपण घरी पण घेऊन जायची. मोठले सर्व मोठले घरी घेऊन जायचे, मग ते घरी फोडत बसूया. तर मंडळी इकडे ना आता पाणी भरत चाललेलं आहे बघा. पाणी एकदम स्पीडने भरतंय. आता भरती व्हायला चालू झाले. पाणी भरत चाललेलं आहे. आता जवळपास ना हळूहळू माणसं पण सर्व निघत चालली. पाणी भरतोय तर हा बघा केवढ्या स्पीडने पाणी भरतंय. आता एकदम पुढे पुढे येत चाललेलं आहे. आणि आता हळूहळू ना ऊन पण व्हायला चालू झालं आहे बघा. सूर्य हळूहळू डोक्यावर येतोय. आता जवळपास 11:15 होत आलेत. आम्ही इकडे बऱ्यापैकी मोठमोठे कालवे जमा करायला गेलो होतो मागे. आकू आणि मी, आर्यन पण होतं सोबत. आता तिकडे चाललोय. आईने बऱ्यापैकी आता ना जमा केले असतील. बघूया केवढे जमा केलेत. तर इकडे ना आईने बघा बऱ्यापैकी आता कालवं जमा केलेली आहेत. मस्त कालवं मिळाली. ती पण अजून ना आपण आणलेली आहे ती फोडून दाखवते. साईडला घाव घातला ना की लगेच पूर्ण शेल ओपन होते. दाखव. मस्त आहे. अशी मोठी मोठी भेटली पाहिजे. मोठी मोठी भेटली ना की लवकर अशी गोडा होतात. आम्ही लवकर भरतो. मोठी मोठी फोडायला बरी पडतात पण छोटी नाही फोडायला बरी पडत. हा बघा मोठे धराय भेटतात. मस्त एकदम. चिखला नुसती माकल्यात. लय चिकन आहे. छान आहे. मस्त साईज मिळते तरी पण. इकडे बघा ह्याला ना पूर्ण शार्पनेस असतो. हा पूर्ण धार असतो. हात वगैरे पायाला वगैरे लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे एकदम ना सांभाळून नाही कालवा काढायला लागतात. लगेच कट होतो हात. हा एक एक कोण आता काढत घेते. हे आता ना आखोने मी गेलेलो आणायला. बऱ्यापैकी म्हणजे अशी मोठी मोठी मिळाली. बघा मंडळी केवढा मोठा कालवा मिळाला आहे. मस्त अशी साईज मिळाली पाहिजे. हे कालवा भाजून पण खातात ना? भाजलं नाही हे गोठलं असं पातेरीत की मस्त असं आपोआप घर येतात. हा एकदा आम्ही भाजली होती. ती पण व्हिडिओ बनवलेली आहे. एकदम मस्त लागतात. हा मीठ बीठ याच्यात असतो. खाऱ्या पाण्यात असतात ना त्याच्यामुळे. टेस्टीला पण असतात. मीठ बीठ टाकायची जरूर नाही. मग ते भाजून पण खातात. हा आणि सुकर असा दोन्ही बनवू शकता. इकडे ही कालवा खूप औषधी असतात ना? हो औषधी म्हणजे याच्यात कॅल्शियम ना भरपूर प्रमाणात असतात. हा आणि ना हे ना आपल्या हेल्थसाठी पण चांगले असतात. ह्याचे पण मेडिसिन वगैरे पण बनवतात. ऑयस्टरचं इंग्लिशमध्ये याला ऑयस्टर बोलतात आणि गावाला याला बोलतात कालवं. मोठी मोठी कालवं असतात. गावाला तर ह्याच्यावर मोठी भेटत नाही हाता एवढी. हो आता ते समुद्रात भरपूर बुडून कालवा काढतात ना. हा बुड कालवा. ही दादी लोक ती एवढी हाता एवढी मोठ्या हाताच्या साईजची एवढी कालवा असतात आणि त्याच्यामधून एवढा घर निघतो हाता एवढा. आम्ही काय आतमध्ये समुद्रात नाही शिरत. आम्ही साईडने फक्त काढतो. इकडे ना काकी पण आले सोबत. काही काढलंय ना बऱ्यापैकी. हे बघा आहे भरलंय तांब्या. झालंय जवळपास. काढते थोडं थोडं. हे बघा इकडे होडी पण लागले. इकडे आपण सर्व कालवा फोडतोय ना तर होडी इकडे ना एवढा पूर्ण पाणी भरतो. आता पूर्ण कसं तारा झालाय त्याच्यामुळे होडी पूर्ण किनाऱ्याला लागले. जेव्हा भरती येते ना पूर्ण होडी पूर्ण वरती उचलते. आखू बसलाय. बसायला भारी आहे ना? बरं इथं बसायला कशी सोय नाही. ते होडीवर बसू शकतो. तिकडे बघा होडी पण आली. इकडे ना साखरी गावातून पलीकडे केळशीत जायला असं होडीतून जातात. आपल्या इकडे पण आहे. आपल्या साईडला आंबोली गाव. तर म्हणजे आता ना फायनली आपण निघालेलो आहोत. भरपूर आता ऊन व्हायला चालू झालेलं आहे. चला इकडे आता सर्व निघालीत. चाललोय पुढे. आता तुम्हाला ना पुढे दाखवतो कालवा केवढी मिळाली ती. बघा
इकडे आईने जमवलेली आहेत, मोठे डबा आणलेला, इकडे काकीचे आहेत, इकडे आपल्याला 2 तांबे बनवून आपली माणसं जास्त होती ना. हो काय आईने पण भरपूर जमवली ना ही. हो हा काय मोठा तांबे भरला. चला हे बघा निघतोय पूर्ण, परत जाताना चिखल सर्व आहे, सांभाळून जातोय. आपण इकडे भाटीवरती आलो होतो. साखरी गावाच्या खाली पूर्ण ही मोठी भाट आहे आणि या भाटीवरती ना दरवर्षी भरपूर प्रमाणात कालवे येतात आणि तुम्हाला दाखवली की आमच्या इकडे कोकणामध्ये खाडीतून कशा प्रकारे कालवं काढली जातात. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.